हे दादर वेस्ट आहे आणि आज आपण दादर वेस्टला आलो आहोत. दादर वेस्टला उतरल्यावर सरळ कबूतरखान्यापासून चालत यायचं ते पानेरी दुकानापर्यंत. पानेरीपासून सरळ लेंथला चालू यायचं की तुम्हाला हे समोर प्लाझा दिसेल, प्लाझा सिनेमा आणि हे वीर कोतवाल उद्यान. त्याच्या समोर क्रॉस करून तुम्हाला हे श्री गिरगाव पंचडेपो दिसेल. तर आज आपण या गिरगाव पंचडेपोमध्ये जाणार आहोत. हे एका मराठी माणसाचं दुकान आहे. तर चला आपण आता जाऊया. हाय गाईस, माझ्या एसके मल्टी चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत दादर वेस्टला आणि हे जे तुम्हाला शॉप दिसतं आहे ते गिरगाव पंचडेपो आहे. आणि आता आपण इथे आतमध्ये आलोच आहोत. हे दुकान खूप जुनं आहे आणि खूप वर्षांपासूनचं आहे आणि आता या 2026 ऑगस्ट मध्ये यांना 100 वर्ष पूर्ण होणार आहेत. आणि या एका दुकानामध्ये तुम्हाला सगळं काही मिळू शकतं. सगळा माल तुम्हाला ओरिजिनल मिळेल आणि ह्यांची इथे 4थी पिढी चालू आहे. चला आता आपण बघायला घेऊया. सो गाईज, आता आपण आलो आहोत गिरगाव पंच डेपो मध्ये आणि हे खूप प्रसिद्ध आणि जुनं आणि खूप छान पैकी इथे बऱ्याचशा व्हरायटीज वस्तू इथे बरंच मिळत असतात. सो चला आता यांच्या डिरेक्टरशी आपण ओनरशी बोलूया. मी रमाकांत अरविंद कुलकर्णी, डायरेक्टर. हे दुकान माझ्या आजोबांनी 1926 साली चालू केले. त्याच्यानंतर ही आता आमची 4थी पिढी आता दुकानाकडे बघते आहे. आमच्या दुकानात सबंध व्हरायटी मिळते. पंचा, धोतर, शाली, टॉवेल, सतरंजी, उपरणी, त्याच्यानंतर देवाला लागणारी सोहळी, देवाला लागणाऱ्या 9वारी साड्या, 6वारी साड्या वगैरे सगळ्या प्रकारच्या साड्या मिळतात. आणि आमच्याकडे सोलापूर चादरी, मद्रास चादरी, पंचे, तसंच 6वार 9वार रोजच्या वापरण्यासाठी किंवा लग्नासाठी लागणाऱ्या साड्यासुद्धा आमच्याकडे मिळतात. ऑगस्ट महिन्यामध्ये पुढच्या वर्षी 2026 साली आमच्या दुकानाला 100 वर्ष पूर्ण होणार आहे. वा, मस्त, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. आणि थोडी माहिती द्याल का, म्हणजे तुमच्या आजोबांनी काय सुरुवात केली वगैरे सर? आमच्या आजोबांनी खरं सुरुवात केली पंचे. ते दारोदारी घेऊन फिरत होते ते पंचे. त्याच्यानंतर त्यांनी थोडं हे करत जमा करत गिरगावला पहिलं दुकान उघडलं आमचं. अच्छा, गिरगावमध्ये? गिरगावमध्ये पोर्तुगीज चर्च म्हणून आहे. अच्छा. तिकडे त्यांनी दुकान उघडलं आणि दुकान उघडून मग एका वर्षांनी जवळजवळ त्यांनी दादरला इकडे दुकान काढलं. वा, मस्त. आता आपण दादांच्या वाईफशी पण बोलूया. शी इज ऑल्सो वन ऑफ द डिरेक्टर ऑफ दिस शॉप्स. नमस्कार, मी अर्चना. की माझ्या आजे सासऱ्याने जेव्हा हे दुकान काढलं तेव्हा त्यांच्या डोक्यात अशी कल्पना होती की सामान्य माणसापासून श्रीमंतापर्यंत या दुकानात जो येईल तो आपली खरेदी एकाच दुकानात एकाच छताखाली पूर्ण करून बाहेर पडेल. आमच्या दुकानात अगदी 15 रुपयाच्या रुमालापासून 30,000च्या पैठणीपर्यंत सगळे मिळते. आणि आता आम्हाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. माझे आजी सासरे ज्यांनी हे दुकान चालू केलं त्यांचं नाव यशवंत महादेव कुलकर्णी. त्यांनी जेव्हा चालू केलं तेव्हापासून ते आज तक आमच्याकडे जो माल येतो तो जिथे बनतो तिथून आम्ही आणतो ओरिजिनल. हा माझा दुकानाचा सर्व स्टाफ आहे. ओके. जवळजवळ 40 वर्ष काम करतायत दुकानामध्ये. ओके. नॉन स्टॉप. शेठचा आमचा स्वभाव चांगला आहे. ते सर्व त्यांच्या वहिनींचा सुद्धा स्वभाव चांगला आहे म्हणून सर्व कामगार एवढी 30-35 वर्ष काम करतात. बरोबर. आता 14 जानेवारीला आपला संक्रांतीचा सण येतो. संक्रांतीला नवीन नवरीला आपण संक्रांतीला एक काळी साडी देतो.
त्याच्यावर पहिल्यांदा खडी केलेली असते. पहिल्यांदा त्या खडी करण्याचे आमच्याकडे कारागीर होते जे आता नसल्यामुळे आम्ही त्याला खडी प्रिंटमध्ये साडी बनवून घेतो. ती ही साडी. ह्याच्यावरचं जे डिझाईन तुम्ही जर बघितलं तर आपण हलवा करतो संक्रांतीला, ते डिझाईन असतं. त्यामुळे त्याला खडीची साडी असं म्हटलं जातं. आणि ही साडी नवीन नवरीला पहिल्या संक्रांतीला दिली जाते. आणि ही प्रिंट फक्त तुमच्याकडेच अवेलेबल आहे असं हो. मला वाटतंय. ती कारण आम्ही पहिल्यापासून आम्ही करून घेतो. ती पहिली आणि ते तुमच्याकडेच ही आमच्याकडेच आहे. सुरुवात झाली. म्हणजे हे फुटाणे जे असतात त्याचं प्रिंट इथे करून ह्याला फुटाण्याची म्हणतात साडी म्हटली तरी चालेल. तशी चंद्रकळा त्याला म्हटलं ते. किती आणि सुंदर आहे ना. पदरावर मोर आहेत सगळे. पदरावर मोर पण किती आता हे सुंदर थोडंसं आहे. आम्ही त्याच्यात मॉडिफिकेशन केलेलं आहे. नाही, अदरवाईज छान वाटतंय. पूर्ण सगळीकडे हे असं खडीचेच प्रिंट असायचं हा. पहिल्यांदा. खूप सुंदर ही वाटतं. कॉटन मध्ये आहे आमच्याकडे. अच्छा. ही सिल्क इरकल आहे ब्लॅक मध्ये, काळी साडी. त्याचा टोप पल्लू आहे. खूप सुंदर ना. जांभळा मस्त. कलर डार्क आणि त्याच्यावर ब्लॅक. अतिशय सुंदर सुंदर असं दिसतंय. कॉम्बिनेशन आहे. दिसतं पण छान. छान. ही सॉफ्ट सिल्कमध्ये आहे. हे असं सध्या ट्रेंडी आणि पटकन घालण्यात येतील अशा. आणि हा त्याचा पदर भरलेला आहे. वाव, मस्त दिसतंय, सुंदर आहे. ब्लाऊज पीस असणार आहे. हा, ही सेमी सिल्क नारायणपेठ आहे. ह्याला बुट्टी आहे. मगाशी आपण प्युअर सिल्कमध्ये ओरिजिनल बघितली ती प्लेन होती. ह्याला बुट्टी आहे. त्याचा पदर जो असणार तो भरलेला असणार. खूप सुंदर आहे ना. मस्त आहे. नवीन लग्न झालेली आताची जी असेल नवरी हो. तिला ही गिफ्ट करून खूप छान हो, दिसेल साडी. हो. ही परत सॉफ्ट सिल्कमध्ये आहे. त्याच्यात कलर येतील का? ह्याच्यात ब्लॅकमध्ये डिझाईन वेगळे असतील. नाही म्हणजे ब्लॅक असून त्याच्यावर पदराचा color पदराचा वेगळा नाही, आहे. ह्याला पिंक 3 कलर्स असतील. पिंक, रेड आणि ऑरेंज ओके. असं. मस्त आहे. हे आता वाव, कॉटन चेक्समध्ये आहे. मस्त. पुना कॉटन आहे हे. सुंदर आहे. म्हणजे हे डिझायनर ब्लाऊज घातला ह्याच्यावर तर हो. एकदम सुंदर दिसेल. लुक वेगळा येईल त्याचा. हा, हे चंदेरी कॉटन सध्या हे पण खूप ट्रेंडी आहे. हे ऑफिस वेअरसाठी, हो, कॉलेज फंक्शन्स, मस्त आहे, सुंदर आहे. रेग्युलर यूज करू रेग्युलर शकतो. वेअरसाठी. ओके. ही खणाची साडी आहे. हो, मस्त आहे. ब्लॅक साडी पण खणाची खणाची, हो. आणि त्याच्यात सुद्धा इथे तुम्हाला ह्याच्यावरती छान वर्क करून घेतलंय. हा. एम्ब्रॉयडरी केलेली आहे ह्याच्यावर. अच्छा, ब्लॅक साडी सुंदर, खणात येते. मस्त खणामध्ये येते. मस्तच आहे. वाव, सही आहे. ब्लॅक इरकल आहे. वाव, ऑक्सिडाइज ज्वेलरी वगैरे ह्याच्यावरती तुम्ही हे घेतलं की खूप उठून वेगळा दिसेल. छान आहे, मस्तच आहे. सदीच्या आज आम्हाला काय दाखवणार तू? आता आमच्याकडे बऱ्याच प्रकारच्या साड्या आहेत. ह्या कॉटन प्रिंटेड साड्या ज्या 500 पासून चालू होतात. म्हणजे त्या डेली वेअरसाठी यूज करू शकतो आपण. हां हां. वा मस्त. हे विथ ब्लाऊज पीस हे आहे. विदाउट ब्लाऊज पीस असतात. विदाउट ब्लाऊज पीस. ओके. मग त्याच्यातच पुढचं हे 1000ला आहे. 1000 ओके. रुपयाला. हां हां. कॉटनचं थोडं वरची क्वालिटी असते. अच्छा. हां. कपडा चांगला आहे. कपडा चांगला आहे. मग हे 650ला आहे. ह्या सगळ्यामध्ये ब्लाऊज पीस नसणार. ओके. आणि ह्याच्यात? ह्याच्यात पण नाही. अच्छा. ह्याला ही काय आहे साधारण म्हणजे हे कुठली क्वालिटी? इचलकरंजी कॉटन अच्छा, इचलकरंजी कॉटन. हे हे पण सगळे तेच आहे? वेगळे वेगळे प्रकार म्हणजे त्याच्यात बॉर्डर्स वेगळे असतात. ओके. म्हणजे 650 आहे, 750 आहे, 800 ओके. आहे. ही पण पीच कलर कमी मिळतो ना हल्ली? हो, वेगळे आहेत. ह्याचा पदर कसा असेल? हे लाईन वाले असतात हा normal तसाच त्यांचे. दिसतोय. छान आहे, मस्त आहे. हे कसं रेग्युलर वेअर साठी पण चांगलं आहे आणि हो. लाईट वेट असतात ह्या. हा ज्यांना कॉटनच्या वाटत आणि उन्हाळ्यात जास्त हो. करून खूप गरजेचं असतं. मग हे आता सॉफ्ट कॉटन वा मस्त. प्रिंटेड मध्ये. हा ही प्रिंटेड आहे. ह्याला ब्लाऊज पीस असणार आहे. अच्छा, ह्याच्यात ब्लाऊज पीस आहे. हा. 1700 पर्यंत. 1700 पर्यंत. हो. लिनन कॉटन मध्ये आहे. अच्छा. हे विथ ब्लाऊज पीस आहे. हे विथ ब्लाऊज पीस असणार आहे. मस्त ह्याचा हे पदर पण रेग्युलर ऑफिस वेअर साठी वगैरे खूप खूपच कम्फर्टेबल मस्त आहे. आहे.
आणि त्याला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस आहे. व्यवस्थित अगदी ब्लाऊज पीस हा छानच आहे, किनार पण याची छान आहे आणि चांगला शिवून चाचपून चुचून नेसली ना तर मस्तच दिसेल. आणि लाईट वेट असल्यामुळे तुम्ही हा, फुल डे पण फुल डे पण घालू शकता. शकतो. खूपच सुंदर आहे. कलर असतील का? खूप कलर आहे त्याच्यात. ह्या साईडला इकडे तुम्ही बघाल ना, हे सगळे हे कलर. सगळे कलर आहेत. अच्छा, ओके, मस्त. त्याच्यानंतर हे प्रिंट होतं, त्याच्यात सेम लिनन कॉटन मध्ये हे प्लेन ओके, प्लेन आहे. अच्छा, या सगळ्या 1500 ते 1700च्या मध्ये आहेत. हा त्याचा छान पदर आहे. आहे. 1500 ते 1700 मध्ये. आता हे आहे ते टसर मिक्स आहे. हां, फसवणूक थोडंसं. हे जरा ऑफिशियल असं इव्हेंट वगैरे असेल आणि याला बघून अशी गोल्डन. मध्ये हा खूपच सुंदर आहे. म्हणजे ज्या स्त्रियांना सिम्पल लुक हवा असेल, सिम्पलपणा, तर तो त्या नेसू शकतात आणि खूप छान दिसेल. ती 1800 पर्यंत. खूप छान आहे साडी बघा. म्हणजे ज्या स्त्रियांना सिम्पल लुक हवा असेल, जरी वगैरे एवढं आवडत नसेल, तर त्या ह्या साड्या अशा प्रकारच्या घेऊन घालू शकतात. खूपच मस्त आहे. हे लिनन कॉटन पैठणी आहे, जे आता सध्या खूप ट्रेंडिंग आहे. ओके, हल्ली लिननचं खूप कापड craze चाललंय ना, आहे, हो. खूप क्रेज आहे. ड्रेसमध्ये पण, साड्यांमध्ये पण खूपच आणि आहे. ही लाईट वेट आहे. खूप हलकी आहे. खूप त्याला ब्लाऊज पीस पण आहे रनिंग छान आहे. मध्येच. मस्त आहे. किनार छान आहे. ब्लाऊज पीसची प्लेन आहे, सुंदर दिसेल. आणि हा कलर तर म्हणजे खूपच हो. होतो. तर या प्रॉपर कॉटन पैठणी आहेत, येवला कॉटन पैठणी हँडलूमच्या. हा प्रॉपर येवला पॅटर्न पैठणी आहे, हँडलूमची आहे आणि शायनिंग पण खूप जास्त मस्त ओरिजिनल आहे. ह्यांच्याकडे सर्व माल ओरिजिनल आहे. कलर्स मस्त आहे. कलर्स वगैरे ह्याच्यात भेटतील ना? हो, ह्याच्यात कलर्स मिळतील तुम्हाला. हे प्रॉपर येवला पैठणी, येवल्यावरनं आम्ही घेऊन येतो आणि ह्याचं प्राइस रेंज डिपेंड असतं ह्या पदरवरती. पदरावरती जर डिझाईन असतं त्याच्याप्रमाणे प्राइस रेंज होती. आता ह्या साडीची किंमत आहे 6500. पॉलिएस्टर बेस साडीज आहे. त्या नॉर्मली देवीला ओटी भरायला वगैरे घेऊन जातात. सो हे 650मध्ये, हे 700मध्ये आहेत. ह्या वापरता पण येतात रेग्युलर ह्याच्यासाठी, पण मोस्टली या सगळ्या देवीसाठी ओटी भरायला छान आहे, घेऊन जातात. मस्तच आहे. त्याच्यात कलर्स मिळतील आणि हे नेहमी अवेलेबल असतात. तसंच सेम हे असं कॉटनमध्ये पण आहे, देवीच्या ओटी ही भरायला. नऊवारी आहे का? 6 वार आहेत ही या सगळ्या. सहावारी आहे. अच्छा. त्या सगळ्या 6 वार आहेत, त्या ओटी भरायला वगैरे घेऊन जातात. आता ह्या कॉटनमध्ये आहेत, मस्तच आहे. ज्या रेग्युलर वेअर किंवा ऑफिस वेअर किंवा कॉलेज गोईंग. हे कॉटनमध्ये नारायणपेठ बॉर्डर आहे. याला ब्लाऊज पीस असेल ना? ह्याला आहे, रनिंगमध्येच असतो ह्याला. हां, ठीक हा आहे. पदर आहे त्याचा. हम्म. हे 750 पासून चालू होतात. ओके, छान आहे. मग आता हे इरकल आहे, इरकल आता ट्रेंडिंगच आहे. ट्रेंडिंग आहे सध्या. ही हो. प्लेन इरकल आहे, पण ज्या ट्रॅडिशनल आपल्याकडे ज्या असतात तशा. ही आणि छान 1700. आहे. याच्यात जरा दुपचावपणा वाटतोय. हो, मस्त आहे. 1700ला आहे सुंदर आहे. आणि त्याचा असा पदर असेल. वाव, सुपर्ब वाटतंय. मस्त लुक येईल घातल्यावर. ही खणाची साडी आहे. खणाची पण आता फॅशन निघाली आहे. खणाची साडी येते, कुर्तेज येतात, बरेच येत आहे. सुंदर आहे. साडी विथ ब्लाऊज पीस असणार आहे. हे 1500-1700च्या रेंजमध्ये. त्या अच्छा. प्लेन टिपिकल ज्या खणाच्या साड्या आहेत तशा आहेत. मग त्याच्यावरती काही असं वर्क वगैरे केलेलं नाही आहे. प्लेन ट्रॅडिशनल ज्या आहेत त्या आहेत. ही मदुराई कॉटन आहे. ह्याला लाइनिंगवाला पल्लू असतो. साऊथ इंडियन टाईप साऊथ इंडियन स्टाईल. आणि खूप सॉफ्ट असतं, लाईट वेट असतं. कॉटन विथ ब्लाऊज छान आहे. पीस. रनिंगमध्ये ब्लाऊज पीस, कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस. सुंदर आहे. हां, हे कॉटन मिक्समध्ये आहे, पुणा कॉटन आहे. नारायणपेठ बॉर्डर आहे आणि हा त्याचा पल्लू असतो लाईन. हे 1200 पर्यंत आहे. आता मी मस्त आहे. सध्या तुम्हाला एकच कलर दाखवते, पण आमच्याकडे खूप कलर्स अवेलेबल आहे सगळ्यामध्ये. हे ना लिनन सिल्क मिक्स आहे, सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. खूप स्मूथ आहे आणि हलकी Smooth आहे. खूप हो. आहे. आणि ह्याला जामदानी वर्कमध्ये केलेलं आहे.
हे वर्क केलंय, मस्त आहे, वर्क एकदम सुंदर आहे. त्याचा ब्लाऊज सुद्धा वर्कवाला आहे की प्लेनवाला प्लेन आहे? प्लेन अच्छा, मग तुम्हाला जसं डिझायनर हवं तसं करू शकता. ह्याच्यावरती तुम्हाला कॉन्ट्रास्ट जर घ्यायचा असेल तर घेऊ शकता. आणि याच्यात सिल्वर पण आहे, सिल्वर गोल्ड पण, आणि सगळं. छान आहे, हो. मस्तच आहे. खूप सुंदर आहे ना. ही लिनन सिल्क जामदानीमध्ये सध्या लेटेस्ट ट्रेंड चालू आहे. सो हे खूप सॉफ्ट असतं, लाईट वेट आहे, तुम्ही एव्हरीडे ऑफिस वेअरसाठी वगैरे पण करू शकता. आणि हे सगळं आणि हँडलूम आहे. दिसायला पण किती छान दिसते आणि असं- आणि कळतच आहे नेसल्यावर हलकी आहे. हो. खूप सुंदर आहे. ही कोणती साडी आहे? ही गर्भरेशमी इरकल आहे. गर्भरेशमी. ह्याच्यात कॉटन सिल्क मिक्स असतं. ओके आता हा जो पल्लू तुम्ही बघताय तो प्युअर सिल्कचा आहे. ओके, मस्त आहे. कॉटन आणि सिल्क मस्तच आहे. ही जर साऊथ इंडियन साडी वाटते ना. इरकल आहे ही प्रॉपर. हा. त्याच्यात फक्त त्यांनी गर्भरेशमी कॉटन सिल्क मिक्स म्हणून त्याला गर्भरेशमी हो, असते. आणि असं बघायला गेलं साऊथ इंडियन पॅटर्न वाटतं ना. हो. छान म्हणजे वाटतंय. लुक छान येईल जर कोणाला साऊथ इंडियन टाईप वेअर करून जायचं असेल तर. आता या सिल्क आहेत, हे जिजामाता जिजामाता बॉर्डर आहे. सुंदरच आहे. हा त्याचा पल्लू. छानच आहे. मस्त आहे. आणि आता ऑरेंज कलर जरा चालतोय जास्त बरेच. गुलाबी प्रकारचं हे पॅच मस्त वाटतंय. हो. ही सही. आतली छान बाजू. वाटतं. म्हणजे बरेच कलर आहेत एका साडीमध्ये. आणि थोडी दुपच्या टाईप हा, पण आहे. तुमच्यावर. मध्ये मध्ये बुट्टी पण सुंदर आहे त्याची. ती आहे, हो. अच्छा, ते बरेच कलर असतील ना. ह्याच्यात कलर्स असतात. हे नॉर्मली देवीला पण घेऊन जातात. प्रॉपर 6 मीटर. 6 मीटर With blouse piece. विथ ब्लाउज पीस. वा, मस्त. म्हणजे नॉर्मल बायका, साध्या बायका पण घालू शकतो. हो. लग्नासाठी किंवा हा, फंक्शनसाठी किंवा वगैरे. देवीला दिलेल्या सुद्धा हो, घालतात हो. स्त्रिया, हो. तर त्या पण वेअर करू करू शकतात. शकतात. हा, ही पैठणी काठ आहे ह्याला. अच्छा. पैठणी बॉर्डर आहे. सिल्कमध्ये पैठणी बॉर्डर. या सगळ्या पॉवर लूमच्या आहेत. हा त्याचा पल्लू. वाव, म्हणजे हा शालू टाईप वाटतोय मला. म्हणजे लग्नात वगैरे घातले ना खूप सुंदर दिसेल. हा ब्लाऊज पीस आहे. ओके. आणि याला सुद्धा बुट्टी आहे का? हो. वा, मस्त पूर्ण आहे. साडीला बुट्टी आहे, शालू टाईप आहे हा. सुंदरच आहे. हलकी फुलकी आणि एकदम मस्त. हो. या सगळ्या ज्या सिल्कच्या साड्या आहेत त्या 5,000च्या पुढे चालू होतात. सो सगळ्याची रेंज वेगळी वेगळी आहे. ही राजमाता आहे. वाव, हा त्याचा पल्लू. सुंदर आहे. आणि त्याचा ब्लाऊज पीस कॉन्ट्रास्ट. खूपच छान आहे. मस्त जशी आहे. जिजामाताची छोटी बॉर्डर होती तशी राजमाताची पण ती छोटी बॉर्डर असते. वा, अच्छा. साडी राजमाता. राजमाता. दुकानात गर्दी सुद्धा खूप झालेली आहे, तुम्ही बघताच आहात. ही ओरिजिनल नारायणपेठ आहे, प्युअर सिल्क मधली. ही विदाऊट बुट्टी आहे आणि त्याचा टोप पदर आहे. खूप मस्त आहे ना. ब्लॅक पदर असा मोजक्याच साड्यांमध्ये येतो, सगळ्या साड्यांमध्ये नसतो. मध्ये ब्लाऊज पीस असते. खूप सुंदर आहे, मस्तच आहे. त्या प्रॉपर नारायण गावातनं या ओरिजिनल नारायणपेठ Original आहे. नारायणपेठ. वा, मस्त. ही साडी बघताय तुम्ही, ही ओरिजिनल सिल्कची नारायणपेठ आहे आणि आंध्र प्रदेशमधल्या नारायणगाव मधून ही प्रॉपर इकडे येते. हे लोक प्रॉपर इथे घेऊन येतात. ही ओरिजिनल आहे नारायणपेठ. किती सुंदर आहे. आणि याच्यात कलर विलर व्हरायटी बऱ्याच आहेत. म्हणजे अशी आता मगाशी प्लेन नारायणपेठ दाखवली तशी ही चेक्स नारायणपेठ आहे सिल्कमध्ये. ही पण नारायण गावातनंच येते. या सगळ्या हँडलूमच्या असतात. आणि हा त्याचा पदर. वा, खूप सुंदर आहे ना. मस्त आहे. मस्तच आहे. आणि प्रॉपर लग्नात नेसल्यावर असं वाटेल की बाबा हा बाबा. या सगळ्या हँडलूमच्या असतात. ज्यांना हलक्या फुलक्या साड्या हव्या असतील ना, म्हणजे अगदीच ज्यांना बिचाऱ्यांमध्ये चालताना त्रास, नेसताना बसताना, Yes. तर या हलक्या फुलक्या साड्या लग्नात खूप चांगल्या दिसतील. ही येवला पैठणी हँडलूम ओरिजिनल सिल्कमध्ये आहेत. ह्या मगाशी दाखवलेली ती कॉटनमध्ये होती, ही सिल्कमध्ये हँडलूम आहे. वाव, सुंदर आहे. आणि त्याला ब्लाऊज पीस पण आहे रनिंगमध्ये. ओके. हा, अच्छा. सुंदर आहे. आणि मोर तर हवेच पैठणीला, कारण मोराशिवाय पैठणी अधुरी आहे. नेक्स्ट मी दाखवते ही ओरिसा सिल्क आहे. ही ओरिसा बॉर्डर आहे. नवीन इंट्रोड्यूस आत्ता आम्ही केलं ह्या वर्षी ओरिसा सिल्क.
त्याचा पल्लू फुल भरलेला असतो. ही ओरिसा सिल्क म्हणजे गडवाली वगैरे असं म्हणतात तेच आहे का? हो. अच्छा. कारण यांचं डिझाईन वरून कळतं हो. आणि प्रत्येक राज्याची डिझाईन साडीची जरा वेगळी असते, वेगळी. त्याच्यावरनं ते कळतं. ह्याचं बॉर्डर वेगळी आहे. ओके. हां ही ओरिसा बॉर्डर आहे. हां. आणि त्याला कॉन्ट्रास्ट ब्लाउज. कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे. हां, सुंदर आहे आणि एकदम कलर पण मस्त आहे. ह्याच्यात पण कलर्स मिळतील तुम्हाला. अच्छा. आणि ह्याला बुट्टी आहे अशी. ओके, मस्त आहे, सुंदर आहे. आणि ही सिल्क गडवाल आहे. कलर सुंदरच आहे. हो. मस्तच आहे. हे पण हँडलूम असणार आहे. छान आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस. वाव, पल्लू पण खूप भारी आहे. फंक्शन, लग्नाला, रिसेप्शनला घालू एंगेजमेंटला. हे सेमी पैठणी आहे चंद्रकोरमध्ये. थोडं फॅन्सी कोणाला हवं असेल स्टोन वर्क केलेलं. वाव, मस्त आहे. पल्लू आणि त्याचा कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाउज पीस. अच्छा, सही आहे, मस्तच आहे. असं चंद्रकोर. वाव. आणि हिरवी साडी म्हटलं साखरपुड्याला देता येईल. वगैरे देता हो. येते. आता ही जी आहे ती इंदुरी आहे. ही वरची बॉर्डर आहे आणि ही खालची बॉर्डर येणार. हे कॉटन सिल्क मिक्स असतात साड्या. अच्छा, सुंदर आहे. वाव, सुंदर लाईट दिसते. वेट असतात ह्या. ही इंदुरी का? इंदुरी. ओके. अच्छा. हे चंदेरी कॉटन सिल्क मिक्स आहे. चंदेरी आहे. मस्त आहे. कॉटन आणि सिल्क मिक्स आहे. एक थ्रेड कॉटनचा असतो, एक थ्रेड सिल्कचा असतो. ही महेश्वरी आहे. ही प्युअर सिल्क महेश्वरी आहे. वाव, शायनिंग खूप होते. हा, हो. आणि मस्तच हे आहे. पण लाईट वेट असतात. ग्रेस पण खूप मस्त येतो याला. सुंदर आहे. रिसेप्शनला वगैरे वापरायची छान आहे, असेल. खूपच मस्त आहे. छान दिसते. ही महेश्वरी कॉटन सिल्क मिक्स असते. हे आपण डेली वेअर, ऑफिस वेअर हो. किंवा इव्हन पार्टीला किंवा कुठलं ऑफिशियल फंक्शन असेल. हो, ऑफिसमध्ये आता इव्हेंट वगैरे काय असेल तर या साड्या बऱ्या पडतात घालून जायला. ह्याच्यात वेगळे वेगळे प्राइस रेंज आहेत. स्टार्टिंग 1700 पासून चालू होते. वाव, हा कलर मस्त ह्या आहे. चंदेरी सिल्क साड्या आहेत. हम्म. ह्या प्रॉपर चंदेरी गावात नाही येतात, हँडलूमच्या असतात ह्या. त्याच्यात बॉर्डर्स वेगळे वेगळे असतात. स्टार्टिंग रेंज 7000 पासून चालू होतात ह्या. ही जी आत्ता दाखवली ही 11500ची आहे. तशीच थोडा मोठा बॉर्डर आहे ह्याच्यात. वाव, ही मस्त, 13000ची आहे. सुंदर आणि आहे. ह्याचा पदर, हा त्याचा पदर भरलेला असतो. ह्या सुंदर आहे. हँडलूम असतात. त्याची जरी आणि बुट्टीच किती सुंदर हो. आहे. वाव, ही चंदेरी साडी. चंदेरी चंदेरी. साड्या खूप छान दिसतात. लाईट वेट असतात या हा, खूप. खूपच. आणि त्याला तेवढीच ग्रेस पण. मी जसं म्हटलं की माझ्या आजी सासऱ्यांची एक दुकान काढताना कल्पना होती की सामान्य माणूस ते श्रीमंत आहे, जो कोणी येईल त्याला सगळं एकाच छताखाली मिळालं पाहिजे. तर पहिली सुरुवात झाली आमची गांधी पंचाने. हे पंचे आम्ही त्या विकून ते पहिले गावावरनं घेऊन आले. सावंतवाडीला आमचं घर, तिथून ते पहिले आले. मग दारोदार फिरायचे. मग तिथून त्यांनी आम्ही गिरगावला पहिलं दुकान टाकलं. ते हे पंचे, गांधी पंचे. त्याच्यानंतर हे पंचे, मग लुंगी. आता पंचांमध्ये पण व्हरायटी आहे, साईजेस आहेत. म्हणजे 742 पर्यंत, 842 पर्यंत आमच्याकडे पंचे मिळतात. म्हणजे नेसायचा पंचा जो असतो ना तोही मिळतो. शॉर्ट पासून लॉंग पर्यंत. अगदी केस पुसायचे, हात वेळायचे, असे सगळ्या प्रकारचे पंचे आपल्याकडे आहेत. त्याच्यानंतर आपण आपल्याकडे चादरी आहे. चादरीमध्ये सोलापुरी चादरी, मद्रासी चादरी, रजई, मग लग्नासाठी लागणारा अंतरपाट आहे. अरे वा, अंतरपाट सुद्धा मिळतो अंतरपाट पण तुमच्याकडे? मिळतात आपल्याकडे. मस्त. मग आपण पूजेला बसतो ती बसण्याची आसनं आहेत आपल्याकडे खाली. नॅपकिन्स मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. पूर्वीच्या काळी लेंगे वगैरे घालायचे, पट्ट्याचं त्या कापड. पट्ट्याचं कापड आहे. तेही. म्हणजे तुम्हाला म्हटलं तसं सामान्य माणूस अगदी त्याला लेंग्याचं कापड हवं असेल तरी तरी ते सुद्धा आपल्याकडे ते तुमच्या मिळतात. आणि चादरी पण आहेत सर्व. चादरीमध्ये बेडशीट बेडशीट्स वगैरे. आहेत, सिंगल बेडशीट आहे, डबल बेडशीट आहे, असं सगळं मिळतं. मग हे आपल्याकडे ह्याचे टॉवेल्स आहेत. देवासाठी आपण सोवळं उपरणं
जे लागतं त्या 16 उपरणामध्ये या एवढा स्टॉक आमच्याकडे असतो. वा. ह्याच्यापेक्षाही आणि स्टॉक आमच्याकडे सगळीकडे भरलेला आहे. हे 16 उपरण आहे, जसं नेसायचं आहे तसं शिवलेलं सुद्धा मिळतं आपल्याकडे. शिवलेलं मी तुम्हाला एक दाखवते. ह्याच्यात सायझेस आहेत. 8 वर्षाच्या मुलाचं म्हणजे मुंजासाठी वगैरे. ते अगदी नवऱ्या मुलासाठीचं असं शिवलेलं तुम्हाला मिळू शकतं. ते पुण्यवचन वगैरे लागतात ना आणि तसं. ह्याच्यावर घालायची टोपी आहे. हा फुल सेटच येतो 16 आणि अच्छा, उपरण्याचा. मॅचिंग सेट आहे. हा फुल मॅचिंग असतं 16 पण आणि हे उपरण अच्छा, असं हा सेट येतो. आणि याची टोपी पण असते का? मॅचिंगच असते? नाही, टोपीमध्ये मॅचिंग मध्ये आता खणाच्या आल्या आहेत आपल्याकडे. अच्छा, हा, त्या पण आहे. ही पहिली गांधी टोपी. मस्त, अगदी पूर्वीच्या काळातली असं वाटते. ही सावरकर टोपी. सावरकर टोपी आहे. ओके. वा, ही सावरकर टोपी पण मिळते तुमच्या इथे. वा, छान. ही वुलनची याला काय म्हणतात? वुलन टोपी. उलन टोपी. ओके. उलनची टोपी सुद्धा मिळते. कमाल आहे. म्हणजे बरेच व्हरायटी आहेत. हा, कोणाकडे सहजासहजी नाही मिळते. गेली 100 वर्ष हे आपल्याकडे मिळतं. वा, त्याच्यात मस्त. अजिबात खंड नाही, काही नाही. त्याच्यात आम्ही नवीन ऍडिशन केलेलं आहे. म्हणजे आता ही खणाची टोपी, खणाची. ही आता खणाची टोपी. ह्या सगळ्यांमध्ये कलर असेल ना कलर्स खणामध्ये? आपल्याकडे सगळे. आणि ही पैठणी टोपी. वा, मस्त आहे. ही ऍडिशन्स आहेत. वा, मस्त. आणि ही वुलनची पण आहे का? वुलनची पण आहे. ही वुलनची मगाशी मी दाखवली, ही फर आहे. अच्छा, ही फर टोपी आहे. ओके. म्हणजे ह्याला खूप अशी फेदर्स आहेत. ओके. ह्या पण अशा पण टोप्या आहेत म्हणजे तुमच्याकडे. वाव, सही वाटतात. ओके, ही पैठणी टोपी आहे. त्यात कोणत्या प्रकार तुम्ही दाखवताय साड्यांचा? ह्या सगळ्या आपल्याकडे नऊवार साड्या आहेत. नऊवारी साडी. आपल्याकडे ज्या आपल्या पहिल्या आजी वगैरे ज्या नेसायच्या त्याही साड्या आहेत. ह्या कॉटनच्या. त्यावेळेला डबल घोडा खूप फेमस होता. त्यातल्या ह्या सगळ्या साड्या आहेत कॉटन. यात आपल्याकडे जशी ही कॉटन आहे तशी ही चंदेरी पण येते. चंदेरी येते आणि महेश्वरी पण येते. महेश्वरी कॉटन महेश्वरी पण नऊवारी नऊवारीमध्ये येते. वा, चंदेरी दाखवली ही महेश्वरी कॉटन. ह्या पण नऊवारीत आहे. ह्या नऊवारी आहेत. पण सहजासहजी कुठे मिळत नाहीत. मग त्याच्यात बाकीचं जे आहे ना आपल्याकडे ती जिजामाता आहे. अच्छा, ही हे जिजामाता सिल्कमध्ये आहे. आहे. सिल्क. जिजामाता आहे. मग नारायणपेठ दिसते. येथे. ही नारायणपेठ आहे. ही नारायणपेठ आहे. नारायणपेठ आहे. ही नारायणपेठ. अच्छा, ही पैठणी बॉर्डर. ही गडवालमध्ये. ओके. मस्त आहे. आता कॉटनमध्ये ही कोइंबतूर कॉटन. हो. सगळ्यात कॉटन जे चांगलं म्हणतो ना ते कोइंबतूर कॉटन. कोइंबतूर कॉटन. आणि मग ह्या आता लग्नासाठी, हल्ली लग्नासाठी तुम्ही बघितलं तर सकाळच्या वेळेला खूप मुली घालतात. हां, तर ह्या त्याच्यासाठी आम्ही खास घेतो. ह्या अशा. ह्याचा फ्लो खूप सुंदर येतो. दिसतातही छान. फोटो काढायला खूप सुंदर दिसते. या नऊवार आहेत की 10 वार आहेत? 10 वार. 10 वार. आणि ही पण तेच आहे का? पण ते ही 10 वार वाटते कारण याची ब्रॉड वाटते खूप ना. आपल्याकडे वणीच्या देवीसाठी ज्या येतात 10 वार, 12 वार त्याही साड्या मिळतात. 12 वार एक दाखवा. ही 12 वार आहे. वणीची देवी जी आहे ना त्याच्यासाठी आपल्याला ही साडी लागते. तीही मिळते आपल्याकडे. देवीची ओटी भरायला ज्या कॉटनच्या साड्या लागतात 9 वारमध्ये त्या आपल्याकडे बरीच मोठी रेंज आहे. ओके. अच्छा. आणि नॉर्मल स्त्रिया पण नेसू हो, शकतात. अगदी अगदी आपल्या आजी म्हणा किंवा कोणी नेसतात ना बायका त्यांना नेसू शकतात. इरकल नऊवार कोणी आपल्याकडे म्हणते. पण नऊवारमध्ये सुद्धा जे ऑथेंटिक प्रकार आहेत महाराष्ट्रीयन काठपदराचे ते सगळे आपल्याकडे. आणि नवऱ्या मुलीसाठी जे शेले लागतात ना तेही आपल्याकडे मिळतात. ह्याच्यात आपल्याकडे कलर आहेत वेगवेगळे. अगदी 350 पासून आपल्याकडे मिळतात हे शेले. तसेच साईबाबाच्या पालखीला वगैरे जे शेले लागतात तेही आपल्याकडे मिळतात. आणि परत ते मंगेशी वगैरे साठी. मंगेशीच्या पण पांगड्या वगैरे 1 वार 2 वार अशा आपल्याकडे मिळतात. आणि गणपतीसाठीचे सुद्धा शेले मिळतात. गणपतीचे पण पांगड्या मिळतात.
आम्ही त्याला पांबऱ्या म्हणतो. 1 वार असते आणि 2 वार असतात. देवाच्या ज्या असतात त्याला पांबऱ्या आणि अच्छा. आपण जे घेतो त्याला शेले म्हणतो. ओके. आणि तुम्ही इथे बघताय हा काउंटर आहे, त्याच्यावरती ओटी भरायचं ब्लाऊज पीस सुद्धा आहेत आणि आपले पैठणी ब्लाऊज पीस सुद्धा इथे मिळतातच. तिथे खणाचे ब्लाऊज पीस सुद्धा तुम्हाला इथे भेटतात आहे. आणि मी हा व्लॉग इथेच समाप्त करत आहे. सो तुम्ही माझ्या SK मल्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.